तर ऍक्च्युली मला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची, पण माझी सॅलरी येते जाती कुठे हे मलाच समजत नाहीये. ठीक आहे सर, आपण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. जसं माझ्या या क्लायंटला अडचण आली ना, तशी भरपूर जणांना अडचण येते की सॅलरी येते पण जाते कुठं हेच समजत नाही. तुम्ही हे उदाहरण बघू शकता. हे जेवणाचं ताट, पोळी आहे, भाजी आहे, पापड आहे, लोणचं आहे, सगळ्या गोष्टी. तर आता हे बनवण्याआधी आपली आई काउंट घेत नाही का की माझ्या घरात आता 2 जण आहे, तर 2 जणांना 4 चपात्या लागेल, एक एक्स्ट्रा चपाती बनवून ठेवते तर 5 चपात्या करेल. म्हणजेच काय, ती प्लॅनिंग करते. तसंच तुम्ही तुमच्या इन्कम आणि एक्सपेन्सेसचा प्लॅनिंग केलं पाहिजे की सपोज मला 50,000 सॅलरी येते तर त्याचे कसे आपण तुकडे केले पाहिजे. 20,000 माझी इन्व्हेस्टमेंटला जात आहे, 5,000 रुपयात माझा किराणा जातोय, 5,000 रुपये घर खर्च जातोय, 3-4 हजार रुपये माझं पेट्रोलला जातात. अशी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही प्लॅनिंग केली पाहिजे. तुम्ही प्लॅनिंग केली नाही ना, 100% तुम्ही ओव्हर स्पेंडिंग करणार. किंवा 5 वर्षानंतर 3 वर्षानंतर तुम्हाला समजेल की मला दर महिन्याला 40-50 हजारची सॅलरी येत होती, पण सेव्हिंगच्या नावाखाली माझ्याकडे आता फक्त 1 लाख रुपये साचलेले. तुमची सेव्हिंग सुद्धा होणार नाही, इन्व्हेस्टमेंट लांब राहिली. म्हणून आजच तुम्ही मनावरती घ्या या गोष्टीला आणि बजेट करा. तुम्हाला स्वतःला बसता येत नाही बजेटला, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपण 1-on-1 बसूया आणि तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करू आणि प्रॉपर बजेटिंग करू आणि तुम्हाला मी सांगेल तुमच्या इन्कमनुसार तुम्ही कितीची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि तुमच्या ड्रीमनुसार, तुमच्या गोल्सनुसार तुमची इन्व्हेस्टमेंट काय राहिली पाहिजे. आजच जाणून घ्या. अपॉइंटमेंट बुक करा. धन्यवाद.